या ठिकाणी प्रसार मंडळ, ओबीसी जनमोर्चा, संघटन, संतदृष्टी, अखिल तेली महासंघ आणि लोकतांत्रिक राष्ट्र निर्मिती करता कार्यरत असणारे सगळे समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. यांचं दुःख, यांची व्यथा हे आपण आज जाणून घेऊया. संताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी सन्मान्य सुरेश अजमेरे या प्रसंगी आपली प्रतिक्रिया देत आहेत. आज संताजी शिक्षण प्रसारक मंडळ तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संस्था यांच्या वतीने आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी एकत्र आलेला आहे. निवेदन याच्यासाठी द्यायचं आहे की आपल्या लगतच्या जिल्ह्यामधले वर्धा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय तडस साहेब यांना रामनवमीच्या दिवशी राम मंदिरामध्ये जाण्यास, गर्भगृहामध्ये जाण्यास तिथल्या पुजाऱ्यांनी मज्जाव केला होता आणि त्यामुळे सर्व समाज बांधवांच्या, ओबीसी बांधवांच्या या ठिकाणी भावना दुखवल्या गेलेल्या आहे. अशा पुजाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलो आहे. जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मुख्यमंत्र्यांना हे निवेदन द्यायचं आहे. त्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्र आलेला. धन्यवाद. सर्व ओबीसींना सोबत घेऊन काम करणारे डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील. भारतीय पिछड़ा शोषित संगठन महाराष्ट्र राज्य आणि ओबीसी जनमोर्चा तथा तैनिक महासंघाची सगळी मंडळी या ठिकाणी माननीय रामदासजी आठवले रामदासजी तडस सर, ते आठवले ते आपण दिल्लीला पाठवले. आपण दिल्लीला पाठवले आणि ते आता तडस गेले नाही दिल्लीला. आणि तडस दिल्लीला नाही गेले. ते आता कसं होईल ते बोला. तर माननीय रामदास तडस साहेब जे आमचे 2दा खासदार राहून चुकले आणि 2दा ते आमदारसुद्धा राहून चुकले आणि ते कुस्तीगीरसुद्धा आहेत. अशा या रामदासजीला 6 एप्रिलला या रामनवमीच्या निमित्ताने राम मंदिरामध्ये ते ज्या ठिकाणी राहतात आणि ज्या ठिकाणी त्या नगरीचे ते नगराध्यक्षसुद्धा राहून चुकले, अशा ठिकाणी ते त्या ठिकाणी गेले असता तिथला एक पुजारी त्याने मात्र त्यांना दर्शनापासून मनाई केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला गर्भगृहात प्रवेश करता येणार नाही. त्याचं कारण असं की तुमच्या गळ्यात ते जानवं नाही आणि तुमच्या अंगावरती जे पर्टिक्युलर जे पाहिजे ते सोहळं नाही, त्यामुळे तुम्ही गर्भगृहात प्रवेश करू शकत नाही. मित्रहो, या ठिकाणी सांगायचं हे आहे की मनुस्मृती पुन्हा या ठिकाणी परत येते की काय ही शंका आम्हाला वाटते आणि हा सगळा मनुस्मृतीच्या संविधानाचा रोल आहे. 26 जानेवारी 1950ला डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला संविधान खतम होते की काय याची शंका या अनुषंगाने येते. आणि असं असताना आणि पर्टिक्युलरली रामदासजी हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य असताना आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जे आहेत बावनकुळे साहेब भाजपाचे आणि हे दोन्हीही तैनिक समाजाचे असताना एवढा दरारा एका पुजाऱ्याचा, नॉन मॅट्रिक पुजाऱ्याचा असू शकतो. त्यामुळे पुनश्च मनुस्मृती या देशामध्ये राबविल्या जाईल का काय या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे आणि ही व्यवस्था कशी पलटी खाते आहे हे सुद्धा आपण समजलं पाहिजे. आपण सगळे शहाणे झालो पाहिजे आणि म्हणून माननीय कलेक्टर साहेबांना यवतमाळच्या आमच्या ह्या भावना व्यक्त करण्यासाठी, निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत. मी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे या घटनेचा तीव्र निषेध करतो. धन्यवाद. संताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य शैलेश भाऊ आपल्या उद्विग्न भावना व्यक्त करत आहेत. जय संताजी. संताजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आमसभेमध्ये त्या दिवशी आपण असं ठरवलं होतं का आपण जे रामदासजी तडस साहेब माझे खासदार, प्रथम माझे नगराध्यक्ष राहिलेले आणि 2 वेळेस आमदार राहिलेले अशा थोर व्यक्तींना एक साधारण पुजारी गर्भगृह प्रवेश तो नाकारतो, त्याचा कोणताही अधिकार नसताना आणि त्याच आधी मागील वर्षी त्यांना तर प्रवेश दिला होता आणि मनमानी त्यांचा तो पुजाऱ्याचा कार्यक्रम मनमानी चालू आहे. त्यांचा आम्ही हा सर्व समाजातर्फे, सर्व संघटनातर्फे निषेध करतो आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून
मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवतो आणि त्यांना तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी आणि त्या मंदिरातून त्यांना सदस्य असो किंवा पुजाऱ्याचा काही जो हक्क असो तो त्यांना काढून घेण्यात यावा असे मी सांगू इच्छितो. संताजी सृष्टीचे अध्यक्ष आणि संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रायमल सर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. माननीय रामदाजी तडस यांना 6 एप्रिल 2025ला जो गर्भगृहात प्रवेश चौरीकर यांनी नाकारला, त्या अनुषंगाने आम्ही या अगोदर निषेध व्यक्त केला. पुनश्च सर्व जात संघटना आणि सामाजिक संघटना यामध्ये जाहीर निषेध व्यक्त करत आहे. तेली समाजाचं विवाह मंडळ त्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, सन्मान्य महेशभाऊ ढोले. काय म्हणाल सर या सगळ्या प्रकाराबद्दल? 6 एप्रिलचा दिवस होता, रामनवमीचा उत्सव होता आणि अशा शुभप्रसंगी आमचे आदरणीय माननीय श्री रामदासजी तडस साहेब दर्शनाकरिता त्या मंदिरात गेले असता तेथील पुजाऱ्यांनी त्यांना गर्भगृहामध्ये जाऊ नाही दिलं, त्यांना तिथं रोखण्यात आलं. आणि आज आपण 2025मध्ये आहे. असा अन्याय तेली समाजावर फार पूर्वीपासूनच होत आलेला आहे आणि या अन्यायाविरुद्ध तेली समाजाने सतत लढा दिलेला आहे आणि आज तर कमालच झाली. माजी खासदार राहिलेले तडस साहेब 2दा ते देवळी येथील आमदार होते. असे आमच्या समाजातलं एक महान व्यक्तिमत्व. त्यांनासुद्धा मंदिराच्या गर्भगृहामध्ये त्यांना प्रवेश नाकारला. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. आणि तेली समाज विवाह मंडळ, संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, तेली समाजाच्या विविध संघटना या ठिकाणी आहे आणि ते सुद्धा आपला निषेध करण्याकरता इथं आलेलं आहे. राज्य सरकारने या सर्व समाज बांधवांच्या आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दखल घ्यावी अशी मागणी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देऊन या ठिकाणी आपण व्यक्त करत आहोत. सत्यशोधक TV न्यूज, यवतमाळ.